नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. हॉटेलच्या कॅबिनमध्ये जेवण करत असताना कॅबिन लवकर रिकामी कर असं म्हणत एका अपंग ऑटो रिक्षा चालकाला अपमानास्पद शब्द बोलून लाथाबुक्क्यांनी आणि काठीनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परतूर येथे सेलू रोड साईबाबा मंदिर परिसरात घडली आहे. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अली हसन मोहम्मदी हे ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार 19 मे 2026 रोजी रात्री 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास ते परतूर सेलू रोडवरील चांदभाई यांच्या मनपसंत हॉटेलच्या कॅबिन क्रमांक 3 मध्ये जेवण करत होते. या दरम्यान संशयित आरोपी सचिन काकडे, सचिन माकोडे, लक्ष्मण सोळंके आणि करण पवार हे सर्वजण त्या कॅबिनमध्ये आले. तू येथे एकटाच जेवतोयस, आम्हाला लवकर कॅबिन खाली करून दे असं ते फिर्यादीला म्हणाले. त्यावर अली हसन यांनी माझे जेवण होऊ द्या, त्यानंतर मी उठतो असं सांगितलं. त्याचा राग आल्याने संशयितांनी लंगडे तू जास्त माजलायस का असं म्हणून अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अली हसन यांचे अपंग असलेले दोन्ही पाय ओढून त्यांना कॅबिनच्या बाहेर फेकलं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सचिन काकडे आणि सचिन माकुडे यांनी त्यांच्या हातातील काठीने अली हसन यांच्या पाठीवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या खाली खरचटून रक्तस्राव झाला असून मुका मार लागलाय. तसेच मारहाण करणाऱ्यांनी धमकी देताना सांगितलं की मारहाण केल्यानंतर तू जर आमच्या नादाला लागला तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी देत आरोपी तिथून निघून गेले. हा वाद सुरू असताना हॉटेल चालक चांदभाई भरत शिंदे आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवलं. या प्रकरणी पीडित रिक्षा चालक अली हसन मोहम्मदी यांनी परतूर पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली असून चारही आरोपींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. जालना महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. मुख्य कार्यालयातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली दोन्ही वॉटर कूलर तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत असून त्यामुळं ग्रामीण तसेच शहरी भागातून विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढला असून तापमानातही सातत्यानं वाढ होतीये. अशा परिस्थितीत पिण्याच्या थंड पाण्याची अत्यंत गरज भासत असताना महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील दोन्ही वॉटर कूलर धुळखात बंद अवस्थेत पडून असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दररोज मोठ्या संख्येनं ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य नागरिक जन्ममृत्यू दाखले, मालमत्ता कर, कर विवरण, नामांतर, रिव्हिजन नक्कल, कर पावत्या भरणे तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात येत असतात. मात्र मुख्य कार्यालयातच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. विशेष म्हणजे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या कार्यालयातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित होतोय. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तातडीनं वॉटर कूलर दुरुस्त करण्यात यावे तसेच पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये. दरम्यान महापालिका आयुक्तांनी या गंभीर बाबींकडे तातडीनं लक्ष देऊन नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्ववत सुरू करावी अशी विनंती नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. आणि सध्या महानगरपालिकेचा आलात कामानिमित्त इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहेत का? मी राजूरून आलेलो आहे. तिकडे माझं गाव आहे. कामानिमित्त ते मुलांचे आपलं दवाखान्याचे कास्ट काढासाठी ते आलो होतो आणि पाणीच्या पिण्यासाठी गेलो तर पाण्याचा पत्ता नाही. वॉटर कूलरमध्ये पाणी तिथं पाणीच नाही प्यायला. तर मग दोन त्या सांगितलं तिकडे एक वर एक खाली, पण इथं पण पाणी नव्हतं. म्हटलं मग आता पाणी तर इथलं उन्हाळ्याचं खूप तहान लागलेली होती मला. पण मग इथून कमी कमी मला 200 किलोमीटर आपलं कुठं अंतरानं जाऊन पाणी आणलं मी पिण्यासाठी. खूप तहान लागली होती. इथल्या उन्हाचं पाणी एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये नाही वाटल्यावर म्हटलं खूप विचित्र हे पाण्याचं त्यांना सुविधा करून द्यायला पाहिजे. फक्त बसलेले दिसते ते, त्याला पाणीच नाही आहे. तर खूप तहान लागलेली होती. 10-20 रुपयाची बाटली आणली, पाणी पिले मी. आम्ही दोघं तिघांनी पाणी पिलं इथं. महानगरपालिके पास से अंदर पीने का पानी नहीं, बहुत दिनों से क्या कहने? मैं पिछले 17 साल से महानगर पालिका में राइटर काम करता हूँ यहाँ, और यहाँ पे दूर दूर से लोग आते, ग्रामीण भाग के लोग आते,
हमने बोल बोल के उनको पानी का व्यवस्था करने लगाए थे। उसमें 2 वाटर कूलर लगाए थे महानगर पालिका ने, लेकिन वो वाटर कूलर कुछ दिन पानी रहा उसमें, अब वो उसकी टूट फूट हो गई, दुरुस्त नहीं है वो, अब वो धूल खाते पड़े हुआ है, कुछ पानी की व्यवस्था नहीं है। तो धूप में लोग आ रहे हैं, इनको पानी पीने के पानी के लिए बहुत दिक्कत हो रही। तो महानगर पालिका आयुक्त मैडम से मैं ये दरख्वास्त करूंगा कि जल्द से जल्द ग्रामीण भागों से बाहर के जो जनता आती है उनकी पानी पीने के लिए व्यवस्था करें, यही चाहिए हमारा। जैन अग्रवाल माहेश्वरी ब्राह्मण खंडेलवाल राजस्थानी समाजाच्या 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि सत्कार समारोह 10वी 12वी नंतर काय करावं याचं सखोल मार्गदर्शन 7 जून 2026 रोजी जैन भवन साखळीच्या नगर येथे आयोजित करण्यात आलं आहे। 75% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी असं आवाहन विश्वस्त मंडळाचे हस्तिमल बंब यांनी आवाहन केलं आहे। नमस्कार। प्रतिवर्षाप्रमाणे जैन अग्रवाल महेश्वरी ब्राह्मण खंडेलवाल राजस्थानी समाजातील 10वी 12वी नंतर काय त्याच्या भविष्यासाठी करिअर मार्गदर्शक देशाचे प्रख्यात सुप्रसिद्ध मोटिवेटर प्राध्यापक डॉक्टर श्री नरेंद्र भुसारी सखोल मार्गदर्शन करतील। त्याचबरोबर कक्षा 8वी पासून त्यापुढील सर्व वर्गातील 75% पुढील प्राप्त केलेले मार्क त्याचा अभिनंदनपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येईल। या भव्य समारोहाचे उद्घाटन शिक्षण सम्राट व प्रसिद्ध खंडेलवाल ज्वेलर्सचे प्रमुख श्री नितीनजी खंडेलवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल। कार्यक्रम दिनांक 7 जून 2026 रविवार रोजी सकाळी 10 वाजेपासून स्थळ जैन भवन सकलेजानगर जालना येथे होणार आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी 1 जूनपर्यंत नोंदणी करून 7 जूनला मार्गदर्शन सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी अध्यक्ष हस्तिमल बंब या नात्याने करीत आहोत। धन्यवाद। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU,
एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जैन, अग्रवाल, माहेश्वरी, ब्राह्मण, खंडेलवाल, राजस्थानी समाज के विद्यार्थिनियों के लिए सुनहरा अवसर, करियर मार्गदर्शन और सत्कार समारोह. 10वीं 12वीं के बाद क्या? प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र भूसारी, देश के सुप्रसिद्ध मोटिवेटर. कक्षा 8वीं और उसके आगे के सभी कक्षा कोर्स करने वाले विद्यार्थी जिन्होंने 75% से अधिक गुण प्राप्त किए, उनका अभिनंदन पत्र प्रदान कर सम्मान किया जाएगा. आप पालक सह आमंत्रित है. 7 जून 2026 संडे शार्प 10 बजे. आयोजक भारतीय जैन संस्था. स्थान जैन भवन, सकलेचा नगर, जालना. स्नेहभोजन कार्यक्रम पश्चात. विश्वस्त मंडल. उद्घाटक श्री नितिनजी खंडेलवाल, खंडेलवाल ज्वेलर्स. हस्तिमल बम, नरेंद्र मोदी. ॲडव्होकेट अभय सेठिया. विजयराज सुराणा, सुदेश सकलेचा, विनोद बम, सतीश बोथरा, कचरूलाल नवलखा, राजेंद्र सावजे, ताराचंद कुचेरिया, बसंतीलाल गोलेच्छा. 1 जून तक नीचे दिए गए व्यक्तियों के व्हाट्सएप पर नाम, कक्षा, मार्क, मोबाइल नंबर इत्यादि जानकारी भेजे. दीपक मोदी, कचरूलाल पाटनी, धनराज जैन, अशोक दहातोंडे, सतीश पंच, विजय राठी, अशोक मिश्रा, अर्जुन खंडेलवाल. सहयोग खंडेलवाल ज्वेलर्स, बड़ी सड़क, जालना. मोबाइल नंबर 9545 45 4708. भव्य शुभारंभ 31 मई 2026.